या व्हिडिओमध्ये आपण कन्झर्वेशन ऑफ चार्ज समजून घेऊ। कन्झर्वेशन ऑफ चार्ज हा फिजिक्सचा एक लॉ आहे, ज्याच्या अनुसार कुठल्याही आयसोलेटेड सिस्टममधील टोटल इलेक्ट्रिक चार्ज कॉन्स्टंट राहतो। येथे आयसोलेटेड सिस्टम म्हणजे असा ऑब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट्सचा ग्रुप जो एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमुळे प्रभावित होत नाही। कन्झर्वेशन ऑफ चार्जची व्याख्या अशा प्रकारे आहे। लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज सांगतो की कुठल्याही आयसोलेटेड सिस्टममधील टोटल चार्ज कॉन्स्टंट राहतो। चला मग आता कन्झर्वेशन ऑफ चार्ज समजून घेऊया। जसे की आपण जाणतो की जेव्हा एखादा सबस्टन्स किंवा मटेरियलमधून इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात तेव्हा त्या सबस्टन्सवर पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो। त्याच वेळी ज्या सबस्टन्समध्ये इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात त्यावर नेगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो। कन्झर्वेशन ऑफ चार्ज नुसार पॉझिटिव्ह चार्जचे मॅग्निट्यूड नेगेटिव्ह चार्जच्या मॅग्निट्यूड इतकेच असते। याचा अर्थ असा की चार्ज न निर्मिती करता येतो न नष्ट करता येतो, ती फक्त एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूकडे हस्तांतरित होते। यालाच आपण कन्झर्वेशन ऑफ चार्ज म्हणतो। चला एका एक्झाम्पलनी समजूया। समजा आपल्याकडे ए आणि बी असे दोन ऑब्जेक्ट्स आहेत। सुरुवातीला या दोन्ही ऑब्जेक्ट्सवर कोणताही चार्ज नाही। येथे टोटल चार्जचे सम 0 आहे। आता आपण ऑब्जेक्ट ए ला ऑब्जेक्ट बी सोबत घासतो म्हणजेच रब करतो। असं केल्याने ऑब्जेक्ट ए वरती इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात। त्याच वेळी ऑब्जेक्ट बी वर पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो, कारण ऑब्जेक्ट बी वरील इलेक्ट्रॉन्स ऑब्जेक्ट ए वर गेले आहेत। यानंतर आपण पाहतो की ऑब्जेक्ट ए वर नेगेटिव्ह चार्ज निर्माण झाला आहे, ऑब्जेक्ट बी वर पॉझिटिव्ह चार्ज निर्माण झाला आहे। हे दोन्ही चार्जेस मॅग्निट्यूड मध्ये समान असतात। आता जर आपण या दोन्ही चार्जचे सम काढले तर टोटल चार्जचे सम अजूनही 0 राहते। या उदाहरणावरून आपल्याला हे कळते की जेव्हा दोन ऑब्जेक्ट्स मध्ये चार्ज एक्सचेंज होतो तेव्हा संपूर्ण सिस्टमचा टोटल चार्ज कॉन्स्टंट राहतो। यालाच कन्झर्वेशन ऑफ चार्ज म्हणतात। धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।